मालिंगराया यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपल्या गावचा आपला मुलगा आपला भाऊ हे इंजिनियर रामचंद्र घोटुकडे माढा लोकसभा 2024 या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत। त्यांची खून आहे तुतारी। आपलं कुलदैवत बिरोबा याचा आशीर्वाद घेऊन खांद्यावर घोंगडे घेऊन आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मैदानात उतरलेला आपला धनगराचा मुलगा धनगराचा पुत्र बिरोबाचा भक्त हा दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायचा आहे। गिरडे गावची खासियत अशी आहे, गिरडे गावाने आपले माननीय दत्तात्रय देशमुख यांना मुंबईमध्ये विधानसभेत 11 वेळा पाठवलं। हा विश्वविक्रम केलेला आहे। आपल्या भारत देशामध्ये सर्वात मोठा विश्वविक्रम करणारे गणपत आबा देशमुख याचा या 11 वेळा पाठवण्यामध्ये गिरडीकरांचा वाटा हा शिवांचा वाटा आहे। गिरडीकरांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालेलं आहे। आणि आज आपण असा संकल्प करूया की आपल्या गिरडी गावातला आपल्या मातीतला आपल्या बिरोबाचा भक्त आपल्याला दिल्लीमध्ये एकदा नाही तर 11 वेळा पाठवायचं आहे। आता आपल्याला ही सुरुवात करायची आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एकदा नव्हे तर 11 वेळा पाठवायची आपली तयारी ठेवली पाहिजे। आपल्या माढा मतदारसंघामध्ये 2 प्रस्थापित उमेदवार आहे, फलटणचे आहेत आणि आपलेचे आहेत। या 2 प्रस्थापिताच्या विरुद्ध आपल्या गावचा आपला मुलगा आपला भाऊ हा उभा राहिलेला आहे। हा कशासाठी उभा राहिलेला आहे? गेल्या 70 वर्षामध्ये आपला संसदेमध्ये माणूस नाहीये। गेल्या 70 वर्षामध्ये आपला माणूस का नाहीये? जी संसद आपल्या होळकरांची आपलं रक्त आपल्या होळकरांचं रक्त आपल्या अंगात संसद आपल्या जागेवर संसद उभी आहे। दिल्लीचं तख्त ज्या मल्हारा होळकरांनी रक्षण केलेलं आहे, 1 लाख मराठा फौज उडाली दिल्लीच्या रक्षणासाठी पाणीपतमध्ये। अशा मल्हारा होळकरांचे आपण रक्त आहोत। आपण दिल्लीचं रक्षण करू शकतो। आपण दिल्लीच्या ज्या जागेवर संसद आहे त्या संसदेत गेल्या 70 वर्षामध्ये एकही खासदार आपण या माढा मतदारसंघातून आपल्यातून पाठवू शकलो नाही। ही एक दुःखांतिका आहे। याला जबाबदार आपण आहोत। आपण आमदार पाठवू शकतो, खासदार का नाही? आपण आमदार 11 वेळा पाठवू शकतो, खासदार का पाठवू शकत नाही? आपण इतरांनाच का मदत करायची? गेल्या 70 वर्षात आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांनी प्रस्थापितांना मदत दिली, प्रस्थापितांना आपण संसदेत पाठवलं, पण आपला प्रश्न त्यांनी मांडला का? आपल्या समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आपल्या माढा मतदारसंघातील खासदारांनी दिल्लीमध्ये मांडला का? हा प्रश्न विचारा। आज विचारायची वेळ आहे। आज आपल्याला माढा मतदारसंघातील खासदार तुमच्या दारी मत मागायला होते, त्याला विचारा का गेल्या 5 वर्षात आमचा प्रश्न सोडवला नाही? मग आम्हाला उभं राहायची गरजच नाहीये। आपण जर आमचा प्रश्न सोडवत असाल तर आम्हाला काही नाही, आम्ही तुम्हाला मत देऊ। पण आमच्या बरोबर प्रश्न सुटत नसेल तर आम्हाला त्याच्या विरुद्ध लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल। तर माझे गिरडीकरांना तमाम विनंती आहे, तर आपला जो रामचंद्र घोटुकडे यांचे जो चिन्ह तुतारीचं आहे हे आपल्याला बटन दाबायचं आहे आणि आपल्याला संसदेमध्ये एकदा नाही तर 11 वेळा पाठवायची तयारी करायची आहे। ही सुरुवात आहे। येणाऱ्या पुढच्या 11 वेळामध्ये पुढचे येणारे 55 वर्ष आपल्याला निवडून द्यायचं आहे। आज तुम्ही विचार करायचा आहे, आजच्या निवडणुकीपुरता विचार करू नका। निवडणुका ही आजही पुढच्या अजून 5 वर्षात आहे, त्याच्यानंतर आहे।
आपल्याला माननीय आमदार गणपतराव देशमुखला ज्या पद्धतीने 11 वेळा निवडून दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला रामचंद्र घोटुगडे यांना 11 वेळा संसदेत पाठवायचा आज आपण संकल्प करायचा। आज आपण गुरुवारच्या आशीर्वाद घेऊन आपण आपले जे दैवत आहे, कारण लक्षात ठेवा आपली ताकद कमी आहे, आपल्याला माहित आहे आपली ताकद कमी आहे, तर आपण देवाच्या चरणी प्रार्थना करूया। गुरुगा आणि शिष्य महाराज यांना प्रार्थना करू की देवा आम्हाला या प्रस्थापित शक्तीविरुद्ध लढण्याची हिंमत दे, शक्ती दे, बुद्धी दे, बळ दे आणि आमच्या समाजाच्या विकासासाठी आम्हाला आशीर्वाद दे, असे आपण गुरुगांनी प्रार्थना करूया। मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।